नाही, कसं आहे की आदरणीय शरद पवारच गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेऊन बारामतीत जात होते, बारामतीत सभा घेत होते, मोदी साहेबांचं गुणगान गात होते. मग आता जे शरद पवार साहेब बोलताय, मग त्यावेळचं खरं होतं की आताचं खरं आहे? आता प्रश्न आहे निवडणुकीचा, आणि पवार साहेबांच्या हे लक्षात आलेलं आहे, कारण ते सगळ्यात चांगले राजकारणी आहेत. त्यांच्या हे लक्षात आलं आहे की पायाखालची जमीन घसरलेली आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया याचं पूर्ण पानिपत या महाराष्ट्रात आणि देशात होतं आहे. त्याच्यामुळे आता मोदींवर टीका करण्याशिवाय पवार साहेबांकडे दुसरं काही राहिलेलं नाही, आणि म्हणून ते म्हणत आहेत की मोदींना मत दिलं तर ते वाईट आहे देशासाठी. आज मोदी साहेबांनी जी केलेली प्रगती आहे गेल्या 10 वर्षात, त्या प्रगतीचा जर आलेख आपण बघितला तर याच्या अगोदर काँग्रेसच्या 50-60 वर्षाच्या प्रगतीच्या आलेखापेक्षा कितीतरी उजवा आहे. आणि त्याच्यामुळेच लोक विकासाला मतं देत आहेत, लोक त्यांच्या आधुनिकतेला मतं देत आहेत, लोक या देशाला पुढे घेऊन जाणारे पंतप्रधान म्हणून मोदींना मतं देत आहेत. आणि त्याचं दुःख पवार साहेबांना झाल्यामुळे पवार साहेब अशी टीका करत आहेत. संजय राऊतांनी पण टीका केली. ते म्हणतात की जेव्हा धनुष्यबाण रावणाच्या हातात गेला तेव्हा रामाने मशाल हाती घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा रावणाचा उल्लेख करतात. कसं आहे की राऊतांची परिस्थिती अर्ध्या हळकुंडात पिवळा झालेला माणूस तशी झालेली आहे. काहीही स्टेटमेंट द्यायच्या आणि मीडियामध्ये राहायचं ही परिस्थिती झालेली आहे. ज्यावेळी राऊत असं म्हणत आहेत की रामाचा धनुष्यबाण रावणाच्या हातात आहे, तर हा राऊतांनी रामाचा केलेला अपमान आहे. आज भगवान श्रीरामांची जी प्रतिमा आहे, भगवान श्रीरामांचं जे पूर्णपणे त्याची प्रतिमा, त्याचा इतिहास, त्याच्याबद्दल जे बोललं जातं ते श्रीराम यांच्या धनुष्य बाणावर बोललं जातं. यांचं धनुष्य, श्रीरामाचं धनुष्य की जे दैत्यांचा नाश करतं, जे अन्यायाचा नाश करतं, अशा धनुष्याचा अपमान जो त्यांनी केला आहे तो शिंदेच्या आमच्या शिवसेनेचा अपमान नसून राऊतांनी रामाचा अपमान केलेला आहे, श्रीरामाचा अपमान केलेला आहे. आणि राऊतांना श्रीराम त्याची शिक्षा देतील, आणि राऊतांनी यासाठी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. कारण धनुष्यबाणाचा अपमान हे रामाच्या हातातलं धनुष्यबाण आहे, श्रीरामाच्या हातातलं धनुष्यबाण आहे. आणि श्रीरामाचा अपमान जो केलेला आहे तर त्याला नियती धडा शिकवेलच. पण राऊतांना आता या महाराष्ट्रातील आणि देशातील जे मतदार आहेत ते जय श्रीरामाचा जो अपमान आहे तो कधीच सहन करणार नाहीत, आणि त्या अपमानाचा बदला या निवडणुकीत मतदार नक्कीच घेतील. आणि राऊतांसारख्या खऱ्या रावणाला त्यांची जागा नक्कीच दाखवते. शाहू छत्रपतींच्या विरोधात कोल्हापूरमध्ये नरेंद्र मोदी यांनी सभा आता घेत आहेत की जनता कधीच महाराष्ट्रातील विसरणार नाही असं देखील राऊत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी महाराज आपण म्हणतो, पण ज्यावेळी महाराज निवडणुकीच्या राजकारणात उतरतात त्यावेळी निवडणुकीच्या नियमाप्रमाणे त्यांना राजकारण खेळावं लागतं. उदाहरणार्थ मी जर फुटबॉल किंवा क्रिकेट खेळायला मैदानात उतरलो तर क्रिकेटच्या नियमाचं पालन किंवा क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जातं त्याच पद्धतीने मला खेळावं लागेल. मग मी महाराज असलो तरी मला त्याच पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल ना. आता ज्यावेळी महाराजांनीच उतरायला नको होतं, महाराज ज्यावेळी उतरले राजकारणाच्या खेळामध्ये, मग त्या खेळाचे जे नियम आहेत, त्या खेळाच्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराजांना लागू पडतील आणि महाराजांना पण त्या पाळाव्या लागतील. पुढल्या 3 दिवसात 7 मोदींच्या सभा होत्या, नेमकी काय स्ट्रॅटेजी आता महायुतीची होईल? लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचं भूषण आहे, विश्वाचं भूषण आहे. आणि या महाराष्ट्रात येऊन त्यांच्या ज्या सभा होत आहेत, निवडणुकीचा प्रत्येक फेज आपण पुढे पुढे चाललेलो आहोत. आणि या ज्या सभा होत आहेत या सभांचं महत्त्व एकच आहे की महाराष्ट्रातील
संपूर्ण जनतेला या येणाऱ्या भविष्याची एक गॅरंटी द्यायची आहे की येणारं भविष्य हे सुजलाम सुफलाम असेल, रामराज्य असेल आणि देशाची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती ही डबल इंजिनचं सरकारच करू शकतं याची गॅरंटी देण्यासाठी मोदी साहेब महाराष्ट्रात येत आहेत आणि त्याचा परिणाम हा इतका भरपूर आणि इतका चांगला होणार आहे की महायुतीच्या या महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 सीट या नक्कीच निवडून येणार आहेत. ऑलरेडी लोक त्या पद्धतीने बोलायला लागली, वातावरण त्याच पद्धतीने झालेलं आहे आणि म्हणून मोदी साहेबांच्या सभा या महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या या दिवसामध्ये आम्ही घेतलेल्या आहे. ठाकरेंचं जे प्रचारगीत आहे त्या प्रचारगीतावरती निवडणूक आयोगानं आक्षेप घेत काही शब्द वगळण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यावरती आता ठाम असलं. मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने नियमाला धरून जो निर्णय घेतला असेल तर त्या संबंधात निवडणूक आयोग आणि उभाटा, कारण ठाकरेची शिवसेना आपण बोलू शकत नाही कारण त्यांना जे नाव दिलेलं आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दिलेलं आहे, त्याच्यामुळे ती उभाटाची शिवसेना आहे आणि ती शिवसेना निवडणूक आयोग जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांना पाळावाच लागेल, त्याच्यासाठी आम्ही काय बोलण्यात अर्थ नाही. एकटा सदाशिव हा जो सिनेमा आहे त्या सिनेमाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना केली आहे. 4 जूनपर्यंत एकटा सदाशिव संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार, यानंतर कुणी विचारणार नाही अशी जरी टीका. एक लक्षात घ्या, संजय राऊतांना स्वप्नात, उठल्यावर, झोपेत सगळीकडे एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे आमचे जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे. कारण त्या चेहऱ्याशिवाय त्यांना झोपच लागू शकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जे वादळ आदरणीय एकनाथरावजी शिंदेंनी उठवलेलं आहे, गेल्या 2 वर्षात ज्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत, आज संपूर्ण महिला वर्ग आज मुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्रातला आहे. कारण ज्या योजना राबवलेल्या आहेत, महिलांना 50% फ्री केलेलं आहे, बचत गटाच्या रिव्हॉल्विंग फंड वाढवलेलं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना जे प्राधान्य दिलं आहे, महिला बरोबर आहेत. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतल्यामुळे शेतकरी आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंबरोबर आहेत. जे केंद्र सरकार 6,000 देत होतं, महाराष्ट्राने साहेबांनी अजून 6,000 निधी दिला, 12,000 आपण देतोय. त्याच्यामुळे परिस्थिती जी आहे ती महायुतीच्या बाजूनी पूर्णपणे झालेली आहे आणि महाराष्ट्राचं जे काम आहे ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी ज्या पद्धतीने करतायत त्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या पोटात गोळा आलेला आहे आणि नैराश्याच्या भावनेतून वैफल्यग्रस्त राऊत, त्याच्यामुळे त्यांचा मानसिक संतुलन बिघडल्यामुळे वेगवेगळे पिक्चर कदाचित ते बघत असतील आणि त्याच्यातला एक पिक्चर त्यांनी बघितला असेल. पण वस्तुस्थिती ही आहे की जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे, भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारजी, या सगळ्यांच्या माध्यमातून महायुती या महाराष्ट्रामध्ये अगदी 45 जागांची बाजी मारणार, याच्यात अजिबात दुमत नाही. आता शेतकऱ्यांचा मुद्दा काय आहे, कांद्या निर्यातीवरून आता राजकारण होतं, कारण तर राऊतांनी देखील टीका केली आहे. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात होते, गुजरातमधल्या पांढऱ्याची मात्र निर्यात होते. एक लक्षात घ्या, नाही कसं आहे की कांद्याच्या बाबतीत ज्यावेळी महाविकास आघाडी होती त्यावेळी कांद्यांनी महाविकास आघाडीने काय केलं, कोणते नियम लावले, त्यावेळी शेतकरी रस्त्यावर उतरलेले, कांदे रस्त्यावर फेकलेले. आताचा जो निर्णय आहे त्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हिशोबाने आणि देशातला जो पुरवठा आहे, कारण देशातल्या आपल्या सगळ्या सामान्य माणसांना, ग्राहकांना जर कांदा पाहिजे असेल तर तशा पद्धतीचा नियम करणं आवश्यक आहे आणि त्या भावनेतून केंद्र सरकारने हा घेतलेला निर्णय आहे. पांढऱ्या कांद्याची जी लागवड आहे ती आपल्या रेग्युलर कांद्यापेक्षा फार कमी प्रमाणात होते. औषधी कांदा म्हणून त्याच्याकडे परदेशात बघितलं जातं, पण आपला जो कांदा आहे तो सर्व ठिकाणी वापरला जातो
आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आणि हा तात्पुरता निर्णय आहे. कांद्याला पूरक जोडधंदे पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आता तयार करतायत आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे येऊ या सगळ्या बाबतीत. आणि कारण स्वतः मुख्यमंत्री शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्याच्यातून कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या योजना आणि सगळे निर्णय आदरणीय मुख्यमंत्री घेतील. पहिल्या 2 टप्प्यामध्ये खूप कमी प्रमाणात मतदान झालं, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी काय स्ट्रॅटेजी असणार, कारण याचा फटका कोणाला बसेल, फायदा कोणाला होईल हे अद्याप सांगत आहे. एक लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे ज्यावेळी मतदान हे बदलासाठी होतं त्यावेळी मतदान जास्त प्रमाणात होतं, कारण लोक बाहेर पडतात, त्यांना मतदान बदलायचं असतं, सत्ता बदलायची असते. ज्यावेळी मतदान जास्त प्रमाणात होत नाही याचा अर्थ आहे ती सत्ता ही लोकांना तीच पाहिजे, कारण बदलण्यासाठी बाहेर पडणारे लोक बाहेर पडत नाही आहेत. त्याच्यामुळे हे मतदान कमी झालेलं नाही आहे, टक्केवारी तीच आहे. आणि शेवटी महायुतीचा जो कार्यकर्ता आहे, भाजप महायुतीचा आमच्या शिंदे शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे, हा कार्यकर्ता हा डेडिकेटेड कार्यकर्ता आहे. तर आमचे कार्यकर्ते मतदानाला आमच्या मतदारांना बाहेर काढून मतदान करतायत. बाकीच्यांकडे ती यंत्रणा पण नाही, त्यांची संघटना पण नाही, त्यांच्याकडे कार्यकर्तेही नाही आहेत. त्याच्यामुळे झालेलं मतदान हे आमचं आहे आणि ते आम्हाला या निवडणुकीमध्ये ठेवण्यासाठी झालेलं आहे. धन्यवाद.